नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. गडचिरोली चार्मोशी मार्गावर असलेल्या कुरुड कढोली गावाजवळ स्कॉर्पिओ आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. लग्न समारंभ आटोपून परत येत असताना स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकले. या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 7 प्रवासी गंभीर अवस्थेत आहेत. स्कॉर्पिओ वाहनात तब्बल 18 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती येथील फ्रेझरपुरा परिसरातील चित्रा कॉलनी येथे देहव्यापार सुरू असताना दामिनी पथकाने टाकली धाड. या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एक आरोपी महिला आहे. या कुंटणखान्यातून 2 पीडितांची सुटका करण्यात आली. अमरावती शहरानजीक असलेल्या भानखेडा जंगलात एका युवतीवर अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. युवती आणि तिचा मित्र दोघे दुचाकीने फिरावयास गेले असता 5 अनोळखी आरोपींनी त्यांना वाटेत अडविले. त्यांच्या जवळील रोख रक्कम हिसकावल्यानंतर 5 पैकी एकाने युवतीवर अत्याचार केला. 5ही आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. दारूच्या नशेत चक्क चड्डीवर शेजाऱ्याच्या घरी घुसला आणि वाद घालत केला चाकूने वार. ही घटना गोंडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या खराळपेठ येथील असून बुद्धपाल अवथरे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन शेजारील बंडू पंधरे यांच्या घरी येऊन शिवीगाळ करू लागला. पंधरे यांनी समज देऊन घरी पाठविल्यानंतर बुद्धपाल परत आला आणि चाकूने पंधरे यांच्यावर वार केला. पंधरे यांच्या खांद्याला जखम झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सिरोंचा येथील नागरिकांनी नेमके काय सहन करावे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एक नागरिक म्हणून मूलभूत सुविधांचा विसरच येथील नागरिकांना पडला आहे. पावसाळ्यात पाण्याची समस्या तर आता उन्हाळ्यात विजेची. आलापल्ली येथून सिरोंचा येथे वीज येते, परंतु बरेच वेळ ती बंद असते आणि असली तरी विजेचा दाब कमी असतो. त्यामुळे येथील नागरिकांची विद्युत उपकरणे खराब होत आहेत. विशेष म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा हा 106 किलोमीटर पर्यंतची विद्युत लाईन मागील 50 वर्षांपासून जैसे थे आहे. पत्नीचे निधन आणि पोटी असलेल्या 2 लहान मुलांची जिम्मेदारी, त्याचबरोबर आर्थिक पाठबळ नसल्याने मानसिकरित्या खचलेल्या बापाने आपली जीवनयात्रा विहिरीत उडी घेऊन संपवली. ही घटना मूल तालुक्यातील नांदगाव येथील असून मृतक महेश गोविंदा गुज्जणकर याच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांची 2 मुले मामाकडे राहत होती. खिशात पैसा नाही आणि एकाकी जीवन याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी शंकरपट भरविला जातो. याचे निमित्त साधून अनेक जुगार शौकीन वारेमाप पैसा जुगारावर उधळतात. भुज गावातही जुगारी झेंडी-मुंडी जुगार खेळत होते. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, परंतु अनेक जुगारांनी हातावर तुरी देऊन पळ काढला. मात्र एक जण पोलिसांच्या हाती लागलाय. भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे नशीब तिसऱ्यांदा बलवत्तर ठरले. मागील 6 महिन्यात 3 मोठ्या अपघातातून ते बचावले आहेत. काल त्यांच्या फॉर्च्युनर गाडीला झालेला हा 3रा अपघात होता. यामागे काही षडयंत्र तर नाही ना, असे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. प्रेम संबंधात वाढला तणाव आणि याचे पर्यवसन झाले महिलेच्या खुनात. पुण्यातील एका युवतीचे यवतमाळ येथील युवकासोबत होते प्रेमसंबंध. प्रेमापोटी युवती आली यवतमाळला. त्यानंतर तिला आरोपी घेऊन गेले जंगलात आणि प्रथम तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले. अतिशय विभत्स अवस्थेत असलेल्या मृतदेहाची विटंबना जंगली प्राण्यांनी सुद्धा केली. या हत्येचे गूढ यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले आणि 2 आरोपींसहित एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. तेलंगणा येथून 2 जण दुचाकीने सिरोंचा येथे येत असताना या महामार्गावर असलेल्या प्राणहिता हॉटेल समोर सिरोंचा येथून तेलंगणा येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत 55 वर्षीय राजाराम अरिगेले यांचे निधन झाले तर 2 किरकोळ जखमी झाले. वाहनांचा भरधाव वेग या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 3 वर्षांपासून मारेगाव तालुक्यातील एका युवतीसोबत लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या आरोपीने लग्नास नकार देताच तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले. 3 वर्ष वणी येथील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध स्थापित केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत आरोपी संकेत बुरांडे याची पोलीस कोठडीत रवानगी केली. बालाजी सागर तलावात एका युवकाचा मृतदेह आज सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत दिनांक 29 मार्च रोजी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आज मजुरांना तलावात मृतदेह दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. खिशातील आधार कार्डवरून मृताची ओळख राकेश पत्रू डांगे वय वर्ष 36 राहणार उरकुडपार अशी पटली. त्यांच्या पश्चात पत्नी व 2 मुली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात प्रमोद पढाल संपत पुलिपाका सुरू आहे.
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.